भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे, मला आज 3 डिपार्टमेंटची जबाबदारी दिलेली आहे. मी नक्कीच आज आश्वासन देतो किंवा भरोसा देतो की येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्र राज्याला विकासाच्या प्रगतीसाठी जे काय असेल ते मी काम करणार आहे. आणि मागच्या 2.5 वर्षात पण मंत्री म्हणून मी या महाराष्ट्राच्या विकासासाठी काम केलेलं आहे. 5 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये, महाराष्ट्रात 3 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये आम्ही आमचा सहभाग असेल. पालकमंत्री पदाचा जो दावा आहे तो शिवसेना सुद्धा करत आहे. दुसरीकडे तुम्ही सुद्धा जे आहेत चांगलं काम केलेलं आहे. काय वाटतं तुम्हाला, अपेक्षा आहे? आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे 3 जण मिळून जो ठरवतील तो निर्णय आम्हाला मान्य राहील. आता मोठा विकासाचा प्रश्न जो आहे तो कसा असेल आणि काय तुमचं ध्येय आहे पुढचं? आम्ही ऑलरेडी मागे मंत्री असताना इकडे 52,000 कोटीचे उद्योग आणलेले आहेत. पाण्याचा जो प्रश्न आहे तो आम्ही लवकरात लवकर मार्गी लावतोय. या पद्धतीने या शहराच्या विकासाच्या मार्गाला आम्ही सगळेजण ऑलरेडी लागलेलो आहे. मस्साजोग प्रकरणी काही मंत्री जे आहेत ते भेट देण्यासाठी जाणार आहेत, तर तुम्ही जाणार आहात का? काय बीड प्रकरणावर आणि परभणी प्रकरणावर काही नेते भेट द्यायला जात आहेत, तुम्ही चालले का? ठरवू आम्ही उद्या एकदा मुंबईत चर्चा करून करू. संभाजीनगरचा विकास, मराठवाड्याचा विकास हा ध्येय असणार का? 100% मी संभाजीनगरमधून आमदार आहे. मला लोकांनी जे प्रेम दिलं आणि तिसऱ्यांदा आमदार, संभाजीनगरचा विकास हा माझा पक्के ध्येय आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.